नमस्कार. आज समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली. या ठिकाणी आपल्याकडे इयत्ता तिसरीचा पेपर आहे. यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या चारही विषयांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 100 प्रश्न असून 200 गुणांसाठी ही परीक्षा आहे. चला तर सर्व प्रश्नांची उत्तरे ही स्पष्टीकरणासहित पाहूयात. यामध्ये विषय मराठी. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय निवडा. मुलांनो, हे जग कसे आहे? चांगले की वाईट आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. सतत वाईट दिसत राहणे, वाईट विचार करत राहणे, यातून हाती काही लागत नाही, उलट संघर्ष वाढतो. जो माणूस सगळ्यांशी प्रेमाने वागतो, सारेजण त्याच्याशी प्रेमाने वागतात, त्याला समाजात खूप चांगले मित्र असतात, त्याच्या पाठीमागे सगळ्यांच्या सदिच्छा असतात, अशा माणसाला जगात काहीच कमी पडत नाही. या उलट जो अनेकांशी शत्रुत्व पत्करतो त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, अशी अनेक माणसे जोडावयाची असल्यास आपल्या मित्रांचे अपराध पोटात घालावे लागतात. तर या उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1. जग चांगले की वाईट हे ओळखणे कशावर अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपल्या दृष्टिकोनावर. प्रश्न क्रमांक 2. जग कोणाशी प्रेमाने वागते? याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो. प्रश्न क्रमांक 3. क्षमा करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार या उतार्यात आलेला आहे? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, अपराध पोटात घालणे. प्रश्न क्रमांक 4 ते 6. खालील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. चांदणी म्हणाली मैत्रिणीला, जाऊया चंद्राच्या लग्नाला. मुहूर्त आहे पौर्णिमेचा, लखलखाट होईल विजेचा. ढगांचा ताशा दणाणेल, बिजलीचा पावा वाजेल. ताऱ्यांच्या अक्षता शोभतील, चंद्राच्या अंगावर पडतील. ऐस पैसे बसेल पंगत, येईल खूप गंमत. नाच होईल पर्यांचा, कडकडाट घुमेल ढगांचा. यावर आधारित प्रश्न क्रमांक 4. चंद्राच्या अंगावर कशाच्या अक्षता पडणार आहेत? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, ताऱ्यांच्या. प्रश्न क्रमांक 5. चांदणी कोणाच्या लग्नाला चालली आहे? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, चंद्राच्या. प्रश्न क्रमांक 6. सुधांशू या अर्थाचा कवितेत आलेला समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, चंद्र. प्रश्न क्रमांक 7. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरून 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतील? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, मा. विमान आणि समान, मा. प्रश्न क्रमांक 8. जतन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर जतन करणे म्हणजे सांभाळून ठेवणे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. पुंज कशाचं? तर तारकांचा पुंज, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. खालील शब्दाचे लिंग ओळखा. आजोबा पुल्लिंग आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी चुकीचा जोड शब्द ओळखा. तर चुकीचा जोड शब्द आहे जडी जुडी, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. आकाशात ढग दाटून आले की मोरांची टिंबटिंब ऐकू येते. तर मोरांची केकावली ऐकू येते. मोरांचा केकारव असतो आणि मोरांची केकावली असते. तर मुलं कन्फ्यूज होतात. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, बंधू आणि भाऊ ही समानार्थी जोडी आहे, ते या ठिकाणी विरुद्धार्थी म्हणून दिलेली आहे, म्हणजे ती चुकीची आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द दुसरा येईल? तर चाकू, सुरी, सुई, विळी, पोळपाट. या ठिकाणी चाकू 1 नंबरला येईल, 2 नंबर पोळपाट, 3 नंबर विळी, 4 नंबर सुई आणि 5 नंबरला सुरी येईल. त्यानुसार दुसरा शब्द पोळपाट, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य ओळखा. तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, आई बाजारात जाईल. यानंतर विषय गणित. प्रश्न क्रमांक 16. आकृतीमध्ये न रंगवलेला भाग किती आहेत? तर न रंगवलेले एकूण 6 भाग आहेत, ते 9 एकूण भागांपैकी आहेत, म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, 6/9. प्रश्न क्रमांक 17. 725 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 725, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. 567 - 432 याचं उत्तर राहील 135, पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 19 725 भागिले 5 बरोबर 145 उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 जेवणाच्या एका पंक्तीत 13 माणसे बसतात तर अशा 23 पंक्तीत किती माणसे बसतील? तर 23 गुणिले 13 केले असता उत्तर 299 म्हणजे 299 माणसे पंक्तीत बसतील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 खालील रेषेसंदर्भात सममित आकृती कोणती? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 708 रिकामी चौकट 698 चौकटीत कोणते चिन्ह येईल? तर 708 ही मोठी संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य चिन्ह राहील. प्रश्न क्रमांक 23 मैदानावर 22 मुले फुटबॉल 18 मुले खो खो आणि 194 मुले कबड्डी खेळत आहेत तर मैदानावर एकूण किती मुले खेळत आहेत? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4 234 बेरीज करायची आहे इथं. प्रश्न क्रमांक 24 3:15 वाजता घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणता कोन तयार होईल? तर या ठिकाणी 3:15 वाजता सरळ कोन तयार होईल किंवा लघु कोन. अगदी तंतोतंत जर पाहायचं गेलं तर अगदी छोटासा लघु कोन होणार आहे आणि तसं जर एकमेकांवर काटे राहिलेच तर ते सरळ कोन होणार आहे. प्रश्न क्रमांक 25 1 किलोग्रॅम 250 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 1250 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 26 21 दिवस बरोबर किती आठवडे? तर 3 आठवडे 3 7 21 म्हणजेच 3 आठवडे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27 500 अधिक 30 अधिक 9 बरोबर किती? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 539. प्रश्न क्रमांक 28 एका शाळेत एकूण 467 विद्यार्थी आहेत त्यापैकी 189 विद्यार्थी गैरहजर आहेत तर शाळेतील हजर विद्यार्थी किती? तर 467 वजा 189 केले असता उत्तर येते 278 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 29 आकृती दिलेली आहे या आकृतीचे नाव काय? तर याचं उत्तर राहील रेषा पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 15/28 या पूर्णांकाचे वाचन कसे कराल? तर 15/28 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31 समर्थने 96 पेढे 16 जणांना समान वाटले तर प्रत्येकाला किती पेढे येतील? या ठिकाणी भागाकार करायचा आहे 16×96 म्हणजे पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न क्रमांक 32 30 अधिक 4 वजा 5 बरोबर किती? तर याचं उत्तर राहील 1:29. प्रश्न क्रमांक 33 747 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 747. प्रश्न क्रमांक 34 राजापूर गावात एकूण 716 मतदार आहेत त्यापैकी 396 पुरुष आहेत तर स्त्रियांची संख्या किती? तर 716 वजा 396 केले असता उत्तर येतं 320 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 35 खालील चित्रातील आकृतिबंध पूर्ण करा. तर दिशांनुसार हे बाण फिरवलेले आहेत उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 36 1 ते 100 या संख्यांमध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? तर 20 वेळा 4 हा अंक येतो पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37 1.5 डझन म्हणजे किती वस्तू? तर 18 वस्तू पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38 मनीषा मुंबईहून सकाळी 7:30 वाजता निघाली ती 12:30 वाजता साताऱ्यात पोहोचली तर तिला या प्रवासासाठी किती वेळ लागला? तर 7 ते 8 8 ते 9 9 ते 10 10 ते 11 आणि 11 ते 12 हे 5 तास आणि वरचा अर्धा तास म्हणजे 5 तास 30 मिनिटे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39 आकृती दिलेली आहे या आकृतीत किती आयत आहे? तर या ठिकाणी आकडे टाकून केले असता एकूण आयत 8 भरतायत पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 4 7 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवा. ज्यावेळी मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते त्यावेळी संख्यांचा उतरता क्रम लिहायचा असतो म्हणजे मोठ्यापासून सुरुवात करायची असते म्हणून 9 7 4 म्हणजेच 974 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 41 2000 मिलीलिटर बरोबर किती लिटर? तर 2 लिटर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42 चौकटीत येणारा अंक ओळखा. तर या ठिकाणी बेरीज दिलेली आहे आणि या बेरजेचं उत्तर 589 यायला हवं तर त्यासाठी प्रत्येक दिलेल्या चौकटीमध्ये 3 हा अंक लिहिल्यास उत्तर बरोबर 589 येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी चौरसाची आकृती कोणती? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44 सोबतच्या घड्याळात किती वाजले ते सांगा. या ठिकाणी 11:15 वाजलेले आहेत पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45 813 650 342 253 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास तिसरी संख्या कोणती येईल? तर 253 342 650 आणि 813 असा चढता क्रम असेल म्हणून तिसऱ्या क्रमांकावर 650 पर्याय क्रमांक
2. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 वर्तुळाला एकच त्रिज्या असते. तर एकच नसते, अनेक त्रिज्या असतात. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी सर्वात महाग वस्तू कोणती? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 175 रुपयाला बाहुली आहे ती महाग असेल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी लीप वर्ष कोणते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 1900 हे सुद्धा लीप वर्ष आहे आणि पर्याय क्रमांक 4 2016 हे देखील लीपच वर्ष आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे दोन्हीही पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहेत. प्रश्न क्रमांक 49 खालील चित्ररूप माहितीच्या आधारे उत्तरे निवडा. तर या ठिकाणी पाळीव प्राणी आणि पाळणारे व्यक्ती दिलेले आहेत आणि या ठिकाणी प्रमाण दिलेले. प्रमाण म्हणजे एक चित्र म्हणजे 5 व्यक्ती. म्हणजे कुत्रा पाळणारे व्यक्ती आहेत 15, मांजर पाळणारे व्यक्ती आहेत 25, शेळी पाळणारे व्यक्ती होणार आहेत 20 आणि घोडा पाळणारे व्यक्ती आहेत 30. त्यावरून प्रश्न क्रमांक 49 शेळी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे? तर या ठिकाणी शेळी आहे, शेळी पाळणाऱ्या संख्या ह्या 20 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50 घोडा पाळणाऱ्यांची संख्या कुत्रा पाळणाऱ्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर घोडा पाळणारे आहेत 30 आणि कुत्रा पाळणारे आहेत 15 म्हणजे 15ने जास्त आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विषय इंग्रजी 51 नंबरचा प्रश्न चूज द रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी निवडायची. अ जार, अँड गोट, अँड अ काईट. अँड गोट ही चुकीची जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52 विच वन इज नॉट अ रायमिंग वर्ड? यमक न जुळणारा शब्द. त्या ठिकाणी केक, टेक आणि मेक हे रायमिंग वर्ड्स आहेत, त्याला एकमेकाला. मात्र लेट हे त्याला जुळत नाही पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 53 खालीलपैकी शाय फेस ओळखा. तर शाय म्हणजे लाजाळू, लाजाळू फेस हा पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54 कंप्लीट द वर्ड पझल. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? या ठिकाणी डॉंकीचं आणि टॉर्टॉयचं चित्र दिलं आहे म्हणजेच DONKEY आणि टॉर्टॉयचं TORTOISC म्हणजे टॉर्टॉईज. या ठिकाणी ओ येणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55 फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. ॲज डॅश डॅश ॲज टोमॅटो. तर रेड पर्याय क्रमांक 4 ॲज रेड ॲज टोमॅटो. प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी विनंती रिक्वेस्ट कोणती? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 प्लीज मूव्ह अ साईड. प्रश्न क्रमांक 57 व्हॉट इज युअर नेम? या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल? तर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून ते क्वेश्चन मार्क पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58 सोबतच्या चित्राचे नाव ओळखा. या ठिकाणी बाउलचं चित्र आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59 गिव्ह द अपोजिट फॉर. विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. रफ रफ म्हणजे खरखरीत खडबडीत, तर त्याला स्मूथ हा अपोजिट वर्ड असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60 15 ऑगस्ट इज अवर इंडिपेंडंट डे. इंडिपेंडन्स डे असतो पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 61 विच इज द 10th मंथ ऑफ द इयर. इयरमधला 10th मंथ कोणता येतो? तर ऑक्टोबर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 62 सॉल्व द रिडल. कोड सोडवायचे. आय लिव्ह इन अ जंगल, आय स्विंग अँड जम्प, आय लाईक टू इट बनानाज, हू ॲम आय. तर जंगलात राहतो, झोके घेतो, उड्या मारतो, बनाना मला खूप आवडतो, तो आहे मंकी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 63 सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड. इथं रडणारा मुलगा आहे, त्याची योग्य कृती आहे क्राईंग पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 64 वर्णानुक्रम लावल्यास कोणता शब्द दुसरा येईल? तर या ठिकाणी ABCDनुसार लावल्यास 1 नंबरला चेअर, 2 नंबरला डोअर, 3 नंबरला मॅट, 4 नंबरला पॉट आणि 5 नंबरला स्टोन. म्हणजेच 2 नंबरला दुसरा येतो आहे डोअर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 65 फाइंड द ऑड मॅन आउट. गटातील वेगळा पर्याय शोधा. मंडे, एप्रिल, ट्यूजडे अँड वेन्सडे हे बाकीचे डेज ऑफ द वीक आहेत, मात्र हा मंथ्स आहे एप्रिल पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहील. यानंतर चौथा विभाग आहे विषय बुद्धिमत्तेसाठी. या ठिकाणी अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 66 जर E बरोबर 5 H बरोबर 8 असेल तर R या अक्षरासाठी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी E हा 5 नंबरला आहे, H हा 8 नंबरला आहे आणि R हा या ठिकाणी 18 नंबरला आहे, म्हणून याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 67 ते 68 साठी सूचना. प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून शोधा. या ठिकाणी ही आकृती आहे, याचं पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 4 असणार आहे आणि या ठिकाणी प्रश्न क्रमांक 68 ची पाण्यातील आकृती पर्याय क्रमांक 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 69 वरील अक्षरमालेत मध्यभागी असणारे अक्षर
कोणते, तर ही जी अक्षरमाला याच्या मधोमध असणारा एम हे अक्षर आहे. उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 70. प्रथमोपचार या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते, तर शेवटून तिसरे 1, 2 आणि 3 प. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71 ते 72 साठी सूचना. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल. तर या ठिकाणी क्रम लक्षात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी त्रिकोण, चौकोन, स्टार आणि गोल. तर हा जो पहिला त्रिकोण आहे तो दुसऱ्यांदा शेवटी आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला चौकोन आहे तो पुढच्या क्रमामध्ये शेवटी आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जो सुरुवातीचा स्टार आहे तो शेवटी येणार आहे. म्हणजे गोल, त्रिकोण, चौकोन आणि स्टार. म्हणजे गोल, त्रिकोण, चौकोन आणि स्टार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 72. या ठिकाणी गोल दिलेला आहे, त्याला 1 बाजू 2 बाजू, या ठिकाणी 3 बाजू येणार आहेत. सगळ्याच आकृतींना 3 बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे यातले सगळेच पर्याय बरोबर असणार आहेत. हा प्रश्न नक्कीच त्यांचा चुकलेला असणार आहे ऑप्शन द्यायला. प्रश्न क्रमांक 73. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती. तर या ठिकाणी प्रश्नाकृती याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74. गारगोटीला जात असताना प्रथमेशच्या डाव्या बाजूला सूर्योदय होत होता, तर प्रथमेशचे तोंड कोणत्या दिशेला होते. तर गारगोटीला जात असताना प्रथमेशच्या डाव्या बाजूला सूर्योदय हा पूर्वेला होत असतो. जर त्याचं तोंड दक्षिण दिशेला असेल तर त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा येणार आहे. म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 दक्षिण. प्रश्न क्रमांक 75. जर शिक्षकाला वकील म्हटले, वकिलाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला शिंपी म्हटले, तर रोग्याला बरे कोण करेल. तर रोग्याला बरे डॉक्टर करतात, रोग्याला शिंपी म्हटले म्हणून पर्याय क्रमांक 2 शिंपी. प्रश्न क्रमांक 76 ते 77 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून शोधा. तर या ठिकाणी प्रश्नाकृती याची आरशातील प्रतिमा ही पर्याय क्रमांक 2 असेल आणि प्रश्न क्रमांक 77ची आरशातली प्रतिमा पर्याय क्रमांक 2 असेल. प्रश्न क्रमांक 78. या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे. या संख्या मालिकेत 4 हा अंक किती वेळा आलेला आहे. तर 1, 2 आणि 3 वेळा 4 हा अंक आलेला आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79. सायली आपल्या आईच्या भावाला काय म्हणेल. आईच्या भावाला मामा म्हणतात. म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 मामा. प्रश्न क्रमांक 80. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 30 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर दोघींच्या वयांची बेरीज किती होईल. आज त्यांचं वयाची बेरीज 30 आहे. 5 वर्षांनी दोघींचा वय 5-5 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे ती बेरीज झाली 10. 30 अधिक 10 40. उत्तर राहील पर्याय क्रमांक 1 40 वर्ष. प्रश्न क्रमांक 81 ते 83 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. 81 प्रश्न. सोलापूर, वारणा, पुणे आणि रत्नागिरी. तर सोलापूर, पुणे आणि रत्नागिरी ही जिल्ह्यांची नावं आहेत. वारणा हे एक शहर आहे. म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 82. 2/10, 2/3/15, 4/20 आणि 5/35. याचं जर संक्षिप्त रूप केलं तर 1/5, 1/5, 1/5. मात्र याचं 1/7 येतं. म्हणजे हा गटात न बसणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 83. याचं गटात न बसणारं राहणार आहे पर्याय क्रमांक 4. कारण ज्या ठिकाणी वळण आहे त्याच्या विरुद्ध बाजूला गोल डॉट केलेला आहे. त्याच्या मात्र जिथं वळण आहे तिथंच डॉट केलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे गटात न बसणारं पद आहे. प्रश्न क्रमांक 84. एका सांकेतिक भाषेत धन हा शब्द 54, राव हा शब्द 23 असा लिहितात. तर वन हा शब्द कसा लिहाल. तर व साठी आलेला आहे व साठी आलेला आहे 3 आणि न साठी आलेला आहे 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 34. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी अयोग्य कृती कोणती. तर कानात काडी घालावी ही अयोग्य कृती आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 86. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी जे शिरोबिंदूच्या ठिकाणी दिलेल्या अंकांचा गुणाकार आहे. 2 6 6 चूक 24. त्यानंतर 5 त्रिक 15 15 एके 15 आणि इथे 2 सक 12 12 त्रिक 36. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 87. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर त्रिकोण मोजले असता एकूण त्रिकोण भरणार आहेत 7. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 88. खालील संख्यामालेत किती विषम संख्या आहेत. तर या ठिकाणी 7 17 47 आणि 63 अशा एकूण 4 विषम संख्या असणार आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 89. शेळी, मांजर, उंदीर, उंट, घोडा त्यांचा उंचीनुसार क्रम लावला तर मध्यभागी कोण येईल. तर त्याचा उंचीनुसार क्रम लावला सर्वात लहान उंदीर, त्यानंतर मांजर, त्यानंतर शेळी, घोडा आणि उंट. म्हणजे शेळी ही मधोमध येणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 90 ते 91 साठी सूचना. गटाशी जुळणारे पद ओळखा.
तर या ठिकाणी 90वा प्रश्न आहे, निळा, हुशार आणि खोडकर. तर नक्की या ठिकाणी विशेषणं दिलेली आहेत, पण ही विशेषणे नक्की समुद्र आणि अजय यापैकी समुद्र निळा असतो, अजय हा हुशार आणि खोडकर असेल. नक्की त्यांना काय बोलायचं आहे, समुद्र येऊ शकतं आणि अजय येऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 आणि 2 यापैकी एक असू शकेल उत्तर. प्रश्न क्रमांक 91, 90, 80, 40 आणि 45. तर या 5ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, 35. प्रश्न क्रमांक 92, त्या ठिकाणी चौरस आकृती दिलेली आहे, त्याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 93, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी 6, 5 आणि 4 म्हणजे 6 आणि 4 10, 10च्या निम्मे 5, 8 आणि 6 14, 14च्या निम्मे 7 आणि या ठिकाणी 3 येणार आहे. 3 आणि 9 12, 12च्या निम्मे 6, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 94, एका रांगेत 17 मुले होती, त्यात शेवटून 3ऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा पुढून कितवा क्रमांक असेल. तर त्याचं पुढून असणार आहे 15वा आणि मागून असणार आहे 3रा, म्हणजे पुढून 15वा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 95, खालीलपैकी आदर्श कृती कोणाची आहे. तर आई दरवर्षी वाढदिवसाला माझ्याकडून 1 झाड लावून घेते, ही आदर्श कृती आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 96 ते 97 साठी सूचना, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. या ठिकाणी अक्षरांसाठी काही चिन्ह दिलेली आहेत. मग 96 मध्ये फुलीसाठी क, त्यानंतर कानासाठी असा जाड डॉट दिलेला आहे, त्यानंतर गोल स आणि त्रिकोणासाठी व, म्हणजे का स व, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 97, वारा हा शब्द कसा लिहाल. तर पर्याय क्रमांक 1, त्रिकोण डॉट चौकोन डॉट असा वारा शब्द येईल, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 98 ते 99 साठी सूचना, खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 98, सर्व आकृत्यांमध्ये असणारा अंक कोणता. तर 6 हा अंक त्रिकोण, गोल आणि चौकोन तिघांमध्येही आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 99, फक्त चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज किती. तर फक्त चौकोनात 3 आणि 4 आहेत, त्याची बेरीज येते 7, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 100, बस स्टँडवर तुम्ही बसची वाट पाहत आहात, थोड्याच वेळात बस आली तर तुम्ही काय कराल. तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, रांगेतून बसमध्ये चढेल. या ठिकाणी 100 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. यावरून तुम्ही समृद्धी टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये आपल्या मुलाला, विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडतील याचा नक्कीच अंदाज लावू शकता. सर्वांना धन्यवाद.